तुम्हाला माहित आहे का, कोकमाला विविध नावे आहेत. मराठीमध्ये आपण याला कोकम म्हणतो. वाळवलेल्या कोकमासाठी वापरले जाणारे नाव म्हणजे आमसूल किंवा आमसुले. तर याचं शास्त्रीय नाव गर्सिनिया इंडिका असे आहे. तसेच काही कोकणी भागात याला बिरांड किंवा बिरांडम असं म्हणतात आणि गोवा व कोकणातील काही भागांमध्ये रातांबा म्हणून हे नाव प्रचलित आहे. याच कोकमाच्या रेसिपी आपण 3 भागांमध्ये पाहणार आहोत. आधी मी इथे शेअर करते कोकमाची पहिली रेसिपी स्टेप बाय स्टेप, ती म्हणजे कोकम आगळ आणि त्यापासून होणारी खारी आमसुलं किंवा खारट आमसुलं. कोकम आगळ आणि आमसुलांचा वापर हा सोलकढी, नॉनव्हेजची आमटी किंवा कालवणामध्ये, मॉकटेल आणि विविध फ्रूट ड्रिंक्समध्ये वापर होतो. तसेच लोणची आणि चटणीमध्येही याचा वापर केला जातो. आमसुलं ही व्हेज आणि नॉनव्हेज भाजींमध्ये वापरली जातात. आता इथे कोकणातून म्हणजे आमच्या गावाकडून 4 ते 5 किलोची कोकमं आणलेली आहेत. ही आणताना झाडावरची तोडून आणलेली आहेत आणि कच्ची आहेत. बरं, यामधली बऱ्यापैकी काही फळं पिकलेली आहेत आणि बऱ्यापैकी ही कच्ची देखील आहेत. ही रूम टेम्परेचरवर 4 दिवसात पिकतात. पिकलेल्या कोकमचा कलर हा लाल किंवा मरून कलरचा असतो. याचा चीक हाताला लागतो रेसिपी करत असताना. आधी मी ही सगळी कोकमं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत. मग एका सुती कापडावर 4 दिवस पिकण्यासाठी ठेवून दिलेली आहेत. 4 दिवसानंतर बघू शकता यातली काही कोकमं ही पूर्ण पिकलेली आहेत, लाल झालेली आहेत, तर काही अर्धे पिकलेले आहेत. आता कोकम आगळसाठी मी 1.5 किलो कोकमाचा वापर करणार आहे. कोकम कट करण्यापूर्वी हे जे कोकमाचं वरचं देठ असतं ना, ते हाताने अलगद काढायचं. अशा प्रकारे मी सगळी कोकमाची देठं काढून घेतलेली आहे, बघू शकता. मग काय, चाकूने उभे त्याचे 2 तुकडे करून घ्यायचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता कोकमाच्या बिया काढण्यासाठी एक पातेलं घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कोकमाच्या बिया या काढून घ्यायच्या. अगदी सहज निघतात. कोकमातून बिया काढल्यामुळे त्याची वाटी तयार होते, बघू शकता. आता अशाच प्रकारे मी सगळी कोकमं चिरून घेऊन त्याच्या बिया वेगळ्या काढून घेतलेल्या आहेत. मोठं पातेलं भरून कोकमाच्या वाट्या या वेगळ्या काढलेल्या आहेत. झूम करून सुद्धा दाखवते. आणि याच कोकमाच्या एवढ्या बिया निघालेल्या आहेत. या बियासुद्धा तुम्हाला झूम करून दाखवते. या बियांचा कलर पांढरा आणि गुलाबी आहे. या बियांमध्ये पाण्याचे प्रमाण हे भरपूर असते आणि या चवीला आंबट असतात. इथे बियांची 2 पातेली तुम्हाला दिसत असतील. एक ताजं बियांचं पातेलं आत्ताचं आहे आणि दुसरे ब्राऊन कलरचे वरचं जे पातेलं आहे ना, ते आदल्या दिवशीचे होते, ज्याचा वापर मी सरबतासाठी केलेला होता. आता कोकमाच्या वाट्यांचे पातेलं घेतलं आणि त्यामध्ये 4 चमचे साधं मीठ ॲड केलेलं आहे. हे वरूनच घालायचं. याला हाताने हलवायचं नसतं, कारण याला ऑटोमॅटिक नंतर पाणी सुटत जातं. पुढे बघालच. आता फ्रेश बियांचं भांडं घेऊन हाताने या बिया कुस्करून घ्यायच्या. जवळजवळ 10 ते 15 मिनटं वेळ लागतो या बिया कुस्करायला. असे केल्यामुळे बियांमधून सगळा रस बाहेर येतो. ही प्रोसेस करत असतानाच काळा आणि हिरवा चीक हा हाताला लागतो. नंतर तो हाताला लागलेला चीक हा 4 ते 5 दिवसांनी निघून जातो बरं का. बियांचा रस मी बऱ्यापैकी काढलेला आहे. आता मी ब्राऊन कलरच्या आधीच्या ज्या आपल्या बिया आहेत त्या घेतल्या, त्या देखील कुस्करून घेतल्या आणि त्यातल्या बिया या दोन्ही हाताने घट्ट पिळून घेतलेल्या आहेत. बिया पिळत असताना त्यातून रस बाहेर येतो. आता हातात जो आहे तो पूर्ण चोथा आहे. आता या बियांमधून आणखीन रस बाहेर येणार नाही. आता अशाच प्रकारे मी सगळ्या बिया पिळून घेतलेल्या आहेत आणि पिळलेल्या बिया ह्या एका प्लेटमध्ये ठेवून दिलेल्या आहेत. हे मी फ्रेश बियांचा रस काढून घेतलेला आहे आणि आदल्या दिवशीच्या बियांचा रससुद्धा दुसऱ्यांदा काढून घेतलेला आहे. दोन्ही भांड्यांमधला रस बघू शकता. फ्रेश काढलेला रस हा हलका गुलाबी कलरचा दिसतोय, तर आदल्या दिवशीच्या बियांचा रस हा थोडा लालसर दिसतोय. व्हिडिओमध्ये बघू शकता. आता कोकमाचे भांडे घेतले आणि मग रस चाळण्यासाठी एक चाळण घेतलेली आहे. आता कोकमाच्या भांड्यावर चाळण धरून दोन्हीही भांड्यातला बियांचा रस त्यामध्ये ओतून द्यायचा आणि ही पहिल्या दिवशीची प्रोसेस असते बरं का. पहिल्या दिवशी एवढंच करतात. कोकम चमच्याने वगैरे अजिबात हलवून घ्यायचं नाही. कोकम झूम करून दाखवते. यामध्ये साध्या मिठाऐवजी खडे मीठ सुद्धा वापरू शकता. आपण हे घरगुती करतोय, जास्त मिठाचा मारा मी इथे केलेला नाही. आता दोन्ही बियांचा वापर हा रसासाठी पुन्हा करायचा आहे, म्हणून दोन्ही बिया मी झाकून ठेवत आहे. त्याचसोबत कोकमाच्या भांड्यावर देखील झाकण ठेवून दिलेले आहे. दोन्ही पातेली ही एकावर एक ठेवून दिलेली आहेत. व्हिडिओमध्ये बघू शकता. ही प्रोसेस मी रात्रीची करत होते. आता दुसऱ्या दिवशी कोकम आगळ आणि कोकम सरबताची पातेली ही मी उन्हामध्ये ओढणीने पूर्ण कव्हर करून ठेवलेली आहेत. काही धूळ जाऊ नये किंवा ऊन ही व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने. कोकम आगळचा दुसरा दिवस. पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे, बघू शकता. बरं, ज्या बिया आपण झाकून ठेवलेल्या होत्या ना, त्यांना बुरशी आलेली आहे, बघू शकता. कारण कडक उन्हाळा आहे त्यामुळे.
आगळवर मला दुसरी प्रोसेस करायची होती, पण ती बुरशी आल्यामुळे करता आली नाही. या बुरशी आलेल्या काळ्या पडलेल्या बियांचा रस काढून आपण आगळमध्ये घालू शकत नाही, त्याच्यामुळे मी दुसरी स्टेप ही पूर्णपणे स्किप केलेली आहे. त्यामुळे काय केलं, मी हातानेच कोकम सगळी दाबून त्याचा रस काढून घेतला पातेल्यामध्येच. मी दरवर्षी करते, पण यंदाचा उन्हाळा फार कडक असल्यामुळे बिया या पहिल्यांदाच खराब झालेल्या आहेत. असोत, कोकम आगळ हे मी फक्त 4च दिवस उन्हामध्ये ठेवलेला आहे, पण याचा एवढा रस निघालेला नाही, कारण आपण दुसरी स्टेप फॉलो केलेली नाही म्हणून. मग एक ताट घेऊन कोकम आगळमधले कोकम हे हाताने पिळून घेऊन ताटामध्ये सुकण्यासाठी घातलेले आहेत. आणि कोकम आगळचा रस हा आधीच चाळून घेतला असल्यामुळे मी पुन्हा चाळलेला नाही. आता स्वच्छ कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवला आणि बघू शकता हा रिअल कलर आहे कोकम आगळचा. आणि जो आपण मार्केटमधून आणतो तो काळपट कलरचा असतो आणि खूप खारट देखील असतो, अर्थात त्यात केमिकल प्रोसेस झालेली असते. हा एवढाचा रस 1.5 किलोच्या कोकमाचा आहे, पण एकदम ओरिजिनल आहे. आता हे आगळ तुम्ही फ्रीजमध्ये वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता. बाहेर ठेवलं तर खराब होईल, कारण यामध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्ह नाहीत. आणि आमसुलं मी ही न धुता 3 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेतलेली आहेत, पूर्णपणे खडखडीत सुकलेली आहेत. जेव्हा ही ओली आमसुलं असतात ना, तेव्हा त्याला साधं मीठ किंवा खडे मीठ लावून सुकवतात, पण मी ही अशीच सुकवते. मीठ लावल्यावर आमसूल असं दिसतं, व्हिडिओमध्ये बघू शकता. या आमसुलांमध्ये आधीच आगळ करताना मीठ घातलं होतं, म्हणून पुन्हा मीठ घालण्याची गरज नसते. ही आपली घरगुती आमसुलं 1 काय 2 वर्ष व्यवस्थित राहतात. आणि आता एक झिपलॉकची पॉलिथिन बॅग घ्यायची आणि ही आमसुलं त्यामध्ये स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. अशा प्रकारे तयार झालं कोकम आगळ आणि त्यापासून तयार होणारी खारी आमसुलं. बरं, ही आमसुलं भाजीमध्ये घालायची आणि जेव्हा टोमॅटो महाग होतात तेव्हाही वापरली जातात. कोकमशी रिलेटेड हा पहिला व्हिडिओ इथे संपतोय.